नमस्कार. आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण मस्तपैकी अशी बीटरूटची रेसिपी बघणार आहोत. नाश्ता म्हटलं की आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की काय नाश्त्याला बनवावं. तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत, तोही बीटरूटपासून. बीटरूट म्हटलं तर मुलांना वगैरे आवडत नाहीत, पण आपण जो नाश्ता बनवणार आहोत ना, तर अशा पद्धतीने मुलांना बनवून दिला ना, मुलं फार आवडीने खातील आणि खूपच टेस्टी लागतो आपला हा नाश्ता. आणि बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे. जास्त वेळसुद्धा लागत नाही. नेहमी तोच नाश्ता खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो. तर आज आपण मस्त असे बीटरूटचे अप्पम बनवणार आहोत, ते सुद्धा अगदी झटपट. तर आत्ता आपले हे अप्पम कसे बनवायचे ते पाहूयात. तर त्यासाठी इथे मी बीटरूट घेतलेला आहे, तो आपल्याला किसून घ्यायचा आहे. किसून घेतला ना की त्याचा कलरसुद्धा खूप छान येतो. तर इथे बीटरूट आपला किसून घ्यायचा आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही आपले अप्पम बनवायला. आपल्याला जर अप्पम नसतील बनवायचे तर आपण डोसेसुद्धा बनवू शकतो. तर इथे मी पाऊण वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रवाच घ्यायचा. त्यानंतर इथे 2 चमचे इतकं दही घेतलेलं आहे. जर बारीक रवा नसेल तर जाडा रवा मिक्सरला फिरवून घ्यायचा. तर इथे आपल्याला पास्ता मिक्स घेतलेला आहे, आपण तो घालून घ्यायचा आहे. त्याने खूप छान टेस्ट येते. जर आपल्याकडे पास्ता मिक्स नसेल ना, तर काय करायचं, काळी मिरी पावडर घ्यायची, मिरची घालायची आणि मीठ घालायचं आणि थोडासा चाट मसाला, त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते. तर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करता करता थोडं पाणी घालायचं आहे. आधी आपल्याला जास्त नाही, थोडं पाणी घालून आपलं बॅटर जे आहे ते चांगलं तयार करून घ्यायचं आहे. तर बघा किती मस्त असा कलर येत चाललेला आहे. बीटरूटचा कलर तर खूपच छान येतो आणि बघायलासुद्धा खूप छान वाटतं. तर बघा अजून इथे पाणी आपल्याला पाहिजे, तसंच थोडं पाणी घालून आपलं हे जे बॅटर आहे ना, ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला फक्त ते 5 मिनटंच ठेवायचं आहे, कारण आपला बारीक रवा जो आहे तो लगेच भिजला जातो, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. हे आपले जे अप्पम आहेत ना, ते नुसतेसुद्धा खायला खूप छान लागतात किंवा सॉससोबत चटणीसोबतसुद्धा खायला खूप छान लागतात. तर आपलं बॅटर इथे तयार करून झालेलं आहे. आपण 5 मिनटासाठी बाजूला ठेवून देऊयात. तर आता 5 मिनिटं झालेले आहेत. बघा मस्त असा आपला रवा जो आहे तो एकदम छान असा स्मूथ झालेला आहे. एकदम फ्लफी असं आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा इनो घालायचा. इनो म्हणजे आपला पाव चमचा होईल इतका इनो घालायचा आहे, जास्त नाही घालायचं. आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं आपलं हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला पाणी जे आहे ते नंतर घालताना थोडंच घालायचं आहे, कारण आपण अप्पम बनवणार आहोत, त्यामुळे थोडंच घालायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्याची आंबोळीसुद्धा करू शकता. आंबोळीसुद्धा खूप छान होते किंवा डोसेसुद्धा करू शकता. आपलं डोश्याच्या बॅटरप्रमाणे बॅटर बनवून घ्यायचं, ते सुद्धा खूप छान होतात. तर आता इथे आपलं जे आप्याचं भांडं आहे ते आपण गरम करत ठेवलं आहे. तर तूप वगैरे तेल वगैरे काही जे पाहिजे ते लावून घ्यायचं आणि मस्त असे आपले अप्पम जे आहेत ते आपल्याला सोडून घ्यायचे आहेत. जर आपल्याला त्याच्यामध्ये कोणत्या अजून भाज्या ॲड करायची असेल, कोबी, सिमला मिरची, कांदा वगैरे, तर आपल्या बॅटरमध्ये त्यासुद्धा भाज्या आपण ॲड करून घेऊ शकतो. पण आपण इथे प्लेन अप्पम बनवतो आहे, तर अशा पद्धतीने आपले जे अप्पम आहेत ते घालून घ्यायचे आहेत. खूप मस्त असा कलर येतो आपल्या नाश्त्याला, म्हणजे आपण मुलांना टिफिनसाठी वगैरेसुद्धा देऊ शकतो. म्हणजे मुलांना थोडं काही वेगळं कलरफुल असं खायलासुद्धा खूप छान वाटतं आणि हेल्दी तर आहेच. तर आपले जे सगळे अप्पम आहेत ते या पद्धतीने आता सोडून घेतलेले आहेत आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनटं स्लो गॅसवरती आपल्याला त्यांना शेकवून घ्यायचं आहे. तर 2 मिनटं झालेली आहेत. बघूयात आपण आपले अप्पम शेकलेत का. तर आपल्याला त्याची एक बाजू पलटी करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला त्यांना व्यवस्थित असं दोन्ही बाजूनी चांगलं खरपूस शेकवायचं आहे. बघा मस्त असं एकदम फुगलेले आहेत टम्मसे आणि शेकलेलंसुद्धा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आपले जे अप्पम आहेत ते सगळे पलटी करून घ्यायचे आहेत. आणि ते पलटी करून घेतल्यानंतर ना आपल्याला वरून किंचित असं तेल लावायचं आहे. जास्त नाही, एकदम किंचित असं तेल टाकून घ्यायचं. इथे आपल्याला जास्त तेलाची वगैरेसुद्धा गरज लागत नाही. अगदी कमी तेलामध्येच 2-3 चमच्यामध्येच तेल होतं आपलं. तर आता पुन्हा झाकून ठेवायचं आहे आणि आपले अप्पम आता चेक करूया. तर इथे शेकलेले आहेत का. पुन्हा आपण 2 मिनटं स्लो गॅसवरती झाकून ठेवलं होतं. तर बघा मस्त असे आपले अप्पम बघा चांगले शेकलेले आहेत, छान असे खरपूस झालेले आहेत. तर आपले आता सगळे अप्पम आपण काढून घेऊयात. तर इथे बघा आपले अप्पम जे आहे ते मी प्लेटमध्ये काढून घेतलेत. खायला खरंच खूप टेस्टी लागतात आणि खरं काळी मिरी पावडर वगैरे घालून घ्यायची
किंवा आपल्याकडे मिक्स हर्ब वगैरे असेल तर ते सुद्धा घालायचं. खूप छान टेस्ट येते. बाकी जास्त काही घालायची गरज लागत नाही आणि मस्त असे मऊ लुसलुशीत होतात. मुलं तर फार आवडीने खातात आणि असं वेगळा असा कलर बघूनसुद्धा त्यांना फार आवडतं. तर तुम्ही या पद्धतीने आपले हे जे बीटरूटचे अप्पम आहेत ते बनवून बघा आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.